नमस्कार. इराणचे सर्वोच्च नेता आयतुल्ला खोमेनी हे काल अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर जो हल्ला केला त्याच्यात मृत्युमुखी पडले, ठार झाले. सोबतच त्याची पत्नी, मुलं, सुना, नातवंडही मारले गेले. पण याच्यात भारताचं नुकसान का झालं? प्रचंड मोठं नुकसान झालं. नेहमी आपल्याला स्वस्तात पेट्रोलियम पदार्थ देणारा देश आणि सच्चा सोबती होता. मुस्लिम देश असून सुद्धा युनोच्या परिषदेत काश्मीर मुद्द्यावर भारताच्या बाजूने मतदान करणारा इराण देश होता. त्याच्यानंतर चायनानं पाकिस्तानमध्ये ग्वाद्दार नावाचं बेट भाड्यानं घेतलं आणि ते बेट एवढं मोठं बनवलं बंदर का तिथून 8 लेनचा रस्ता चायनात टाकला. म्हणजे या आखाती देशांमधून तेल आलं तर पटकन तेल आमच्या देशात गेलं पाहिजे. त्याले काउंटर म्हणून चाबंदार बेट इराणनं आपल्याला भाडे तत्वावर दिलं होतं, ते चालवायला दिलं होतं. आपण मोदी साहेब वेळेत कंप्लीट करू शकले नाही म्हणून ते बेट इराणनं मग काढून घेतलं. पण मनमोहन सिंगाच्या काळात ते बेट आपल्याला दिलं होतं. त्या बेटातून आपल्याला अफगाणिस्तान, इराण, इराक, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, रशिया आणि युरोपात व्यापार करता येत होता. आणि चायनाच्या ग्वाद्दार बेटावर जे पाकिस्तानचं भाड्यानं घेतलं त्याच्यावर लक्ष ठेवता येत होतं. अशी इंटरनॅशनल डिप्लोमॅसी मनमोहन सिंगांनी खेळली होती. ती पुरी आता नेस्तनाबूत झाली. आणि या हल्ल्यात ठीक आहे, आपलं सगळ्यात मोठं नुकसान हे झालं का आपल्या एक सच्चा सोबती गेला. म्हणजे काही लोकायले आनंद झाला असेल, पण आपल्यासाठी ही आनंदाची गोष्ट नाही. आपल्याला कमी पैशात तेल द्यायचा आणि भारतातून अन्नधान्य आणि महत्त्वाच्या वस्तू घेऊन जायचा. भारतानं पैसे नाही दिले डॉलरच्या तुलनेत तरी चालत होतं. आज भारताला इतकं फसवलं का इस्रायलनं भारताला युद्धाच्या 2 दिवस अगोदर आपल्या देशात बोलावलं. ठीक आहे, आमच्या बयाडाला समजलं नाही का करायचं का. ह्या गेला, याचा सत्कार करणारा याला डुप्लिकेट सर्टिफिकेट दिलं, म्हणजे डुप्लिकेट मेडल दिलं. ते भारतात आल्यावर माहीत पडलं का डुप्लिकेट आहे, फसवलं. तिथं हा ही करून आला. आणि हे आल्याच्या नंतर बी तुम्हाला सांगतो आपल्याला अंधारात ठेवलं. भारताच्या पंतप्रधानानं डिक्लेअर करायला पाहिजे का इस्रायलनं आपल्याला सांगितलं होतं का इराणवर हल्ला करणार आहे का. इनडायरेक्टली भारताचा पंतप्रधान गेला आणि दुसऱ्या दिवशी हल्ला केला. याचा अर्थ भारत बी या हल्ल्यात समाविष्ट आहे असा होते. कारण इराणच्या नेत्याले इराणले असं वाटण हे स्वाभाविक आहे. आणि अजून एक दुश्मन वाढून घेतला. म्हणजे आता भारताचं परराष्ट्र धोरण आणि भारताची पॉलिसी हे अमेरिकेतून ठरत आहे आणि इस्रायल ठरत आहे. म्हणजे पहिले तर नाचाले गेलता, त्या एप्स्टेन फाईलमध्ये सांगण्यात आलं का इस्रायलमध्ये नाचाले गेलता. आता डबल बी बापूसाहेब नाचाले गेलता. आणि तिथं जाऊन ठीक आहे, आपल्याला इस्रायलनं अमेरिकेनं फसवलं. आपल्यावर टेरिफ लावला. अमेरिकेचा माल 0% टेरिफमध्ये भारतात येणार आहे आणि भारतातल्या मालावर अमेरिकेत टॅक्स लावणार आहे. त्याच्यामुळे भारतातला माल अमेरिकेत निर्यात होणार नाही, कारण त्या महाग होईल. आणि अमेरिकेतला माल भारतातल्या लोकांना सस्ता पडेल. ठीक आहे, जेवढेही शेतीचे उत्पादन आहे, कापूस, सोयाबीन, ठीक आहे, भुईमूग, मका, सरकी, हे सगळ्याच्या सगळं भारतात पुऱ्या शेतकऱ्याच्या मालाचे भाव पडल आणि इथं भारतात अमेरिकेचा माल येईल. हे तुम्ही समजणं गरजेचं आहे. याच्यात आपल्याला डोनाल्ड ट्रम्पनं आणि तो जो ठीक आहे बेंजामिन नेत्यानाहू आहे यानं आपल्याला फसवलं. ठीक आहे, हे भारतानं समजणं गरजेचं आहे. आज आपण रशियाला गमावलं. डोनाल्ड ट्रम्पनं सांगितलं का तुम्ही त्याचं पेट्रोलियम पदार्थ विकत घेऊ नका. आमच्या बापूसाहेबांना पेट्रोल डिझेल स्वस्तात भेटणारं ठीक आहे पेट्रोल डिझेल घेणं बंद केलं. आणि आता महागाचं पेट्रोल डिझेल अमेरिकेतून आपण घेत आहे. आणि आता तर ठीक आहे, या आखाती देशांमध्ये म्हणजे इराणमध्ये जे आता इराणमध्ये हल्ला झाला तर याच्यामध्ये 8 देशांवर इराणनं हमला केला आता. आणि त्याच्यात कोणते कोणते 8 देश आहे तर ठीक आहे, अमेरिकेचे लष्करी तळ आहे. ठीक आहे, त्याच्यात कतार, ठीक आहे, UAE, युनायटेड अरब अमिरात, दुबई, सौदी अरेबिया, कुवेत, जॉर्डन आणि सीरिया या देशांमध्ये हल्ला केला. म्हणजे एका मुस्लिम देशाच्या बाजूने उभा केला. आणि त्याच्यात मेन आहे हे जू लोक जे आहे मोसाद. ठीक आहे, म्हणजे हे जे एप्स्टीन फाईल आले याच्या ट्रॅम्प ठीक आहे, त्याच्यानंतर इस्रायलची मोसाद ही संघटना सगळ्यात मोठी ॲक्टिव्ह आहे. आणि हे पुरा जगाचा प्लॅन करून राहिली. आणि याले खतम कसं करायचं तर त्या हल्ल्यामध्ये ठीक आहे या हल्ल्यामध्ये ठीक आहे यांना ठार केलं. आता याच्यात
इस्रायल, बहरीन, UAE, कतार, सौदी अरेबिया, जॉर्डन, कुवेत आणि इराक एवढ्या देशावर हल्ला केला इराणनं. ठीक आहे. आता इराण म्हणते का आम्ही असे शस्त्र वापरू का जे आतापर्यंत तुम्ही पाहिलेच नाही. जग तिसऱ्या महायुद्धाकडे जाते का? जगातलं युद्ध थांबलं पाहिजे. याच्यात आपलं भलं काहीच नाही भाऊ. 500 रुपये लिटर पेट्रोल होईल जर युद्ध असंच चालत राहिलं तर. कारण तेलाचे जहाज येणं बंद झाले आणि आपण तेलाचा साठा बी करून ठेवला नाही चायनासारखा. हे लक्षात घ्या. अमेरिका अशाच देशाले मारते जे कमजोर आहे. चायनासारख्या देशासोबत फाईट करायची ताकद नाही. म्हणून भारताले नामोहर करणं चालू आहे आणि याच्यात मोदीचा सगळ्यात मोठा हात आहे. याच्यात तुमचं म्हणणं काय आहे खालतं कमेंटमध्ये सांगा. आपलं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे आणि हे नुकसान आपल्याला पेट्रोल डिझेलच्या महागाईतून आता देण्यात या लागन. कारण आपण स्वस्त्यात पेट्रोल डिझेलचा करार रशियासोबतचा बंद केला. रशिया तुटला, आता इराक तुटला आणि हे सगळे देश इराणनं ज्या ज्या देशावर आता मी नाव घेतले हे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री 13 देश आहे पेट्रोलियम एक्सपोर्ट करणाऱ्या देशात, ज्याच्यात रशिया नाही आहे, जो जगातला दुसरा तिसऱ्या क्रमांकाचा पेट्रोलियम उत्पादक देश आहे. पण तो नाही आहे कारण ओपेक नावाची संघटना ही अमेरिका धार्जिनी म्हणजे अमेरिकेच्या धार्जिनी असलेल्या देशाची संघटना आहे आणि त्या संघटनेत लष्करी तळ उभारली आणि तिथून आता इराणवर हमला चालू आहे. ठीक आहे. तर ह्या नेता काही ऐकणारा नव्हता आणि तेव्हा त्यानं सांगितलं होतं जवानपणात का आमचा सगळ्यात मोठा दुश्मन अमेरिका आहे. म्हणून अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्पले पुन्हा प्रॉब्लेम ठीक आहे हल्ला काऊन केला. आता एका वर्षात इलेक्शन आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं. तर तिथं ह्या वावाही दाखवासाठी अमेरिकेचा सर्वात मोठा दुश्मन ठीक आहे इराणचा सर्वोच्च नेता अली खामेनी ठीक आहे यायले मारलं. ठीक आहे. आयतुल्ला अली खामेनी यायले मारलं हे दाखवून तिथं इलेक्शनमध्ये. ठीक आहे. जसा आपला बापूसाहेब आहे ठीक आहे का युद्ध करून लोकांमध्ये देशप्रेम निर्माण करायचं. ठीक आहे. याच्यानंतर जगात हाहाकार झाला. फ्रान्समध्ये, पाकिस्तानमध्ये, भारतामध्ये आंदोलनं सुरू झाले. अमेरिकी दूतावास तोडणं सुरू झाले. अशा वाईट घटना घडून राहिल्या. याचे परिणाम आपल्यालाही भोगा लागल आणि हे युद्ध जास्त दिवस चाललं तर हे आपल्यासाठी खूप घातक आहे. प्रचंड महागाई वाढन. हे माझ्याकडून लिहून घ्या. मी का सांगून राहिलो. मी स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो. जर युद्ध जास्त दिवस चाललं तर पेट्रोल डिझेलचे भाव 500-600च्या घरात जाईल आणि मग आपले अंधभक्त हे पेट्रोल डिझेल मस्त आनंदानं खरेदी करतील. ठीक आहे. त्यांना खूप आनंद होईल आणि हे ठीक आहे 500-600 रुपये लिटरचं पेट्रोल डिझेल नक्की भरू शकन कारण त्याची कुवत आहे आमच्यासारख्या लोकांची नाही. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. खालतं कमेंट्स करा. ठीक आहे. तुमच्या प्रतिक्रिया मांडा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.